बघा माझी पोरं दंगा करतील, बॉम्ब मारतील, नाही तर शंका करतील. चला लागा इथून. नाहीला माझ्या राशीला लागलेले राहू देतोय कुस्ते. अहो नाना नाना जरा शांतपणाने घ्या. अरे तू कोण सांगणार मला? अहो पाहुणे आहेत आपल्या सोबत, याची ते जरा शुद्ध ठेवा. अरे पाहुणे गेले उडून. तुम्हाला लई महागात पडत. अरे जा गोड तेलाच्या वनस्पतीच्या भावात पडलं तरी चालेल. जा ते बघून घे. अरे आमच्या नाना म्हणजे काय तुझ्या नानाची. नाटकाचं दिग्दर्शन तर मी करतोच आहे, निर्मिती माझी आहे आणि माझं भाग्य आहे की मी दिवंगत अभिनेते, सुप्रसिद्ध अभिनेते राजा गोसावी यांचीच भूमिका करतोय. नाना बेरके जे कॅरेक्टर आहे, त्यामुळे तिन्ही रूपामध्ये मला काम करताना अतिशय मजा येते. आणि दिग्दर्शन करताना मला जी टीम लाभली आहे, कारण शेवटी नाटक म्हटल्यानंतर कास्टिंग हे फार इम्पॉर्टंट असतं. आणि ज्या पद्धतीने आमचं कास्टिंग झालेलं आहे तर मी नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेल, सगळे कलाकार अतिशय उत्तम आहेत, सगळे जीव ओतून काम करतायत. गेले 2-2.5 महिने आम्ही मेहनत करतोय. आणि माझा सहदिग्दर्शक आहे यज्ञेश दौंड. त्यांनी याच्यामध्ये त्याचा हातभार खूप मोठा आहे. आणि आम्ही दोघांनी मिळून एक चांगलं नाटक, आणि तोच काळ तीच चाळ या धर्तीवर जे जुनं नाटक होतं तेच नव्याने आम्ही सौजन्याची ऐशी देशी पुन्हा एकदा तुमच्या समोर व्यावसायिक रंगभूमीवर आणलेलं आहे. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातले तमाम प्रेक्षक या नाटकाला चांगला प्रतिसाद देतील आणि नाटक मनोरंजनाचं एक चांगलं माध्यम ठरेल आणि सगळे एन्जॉय करतील. आठवणी म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की नाटक उभं करताना अनेक अडचणी येतात. त्या पद्धतीने आम्हालाही आल्या. आणि कधी हॉल उपलब्ध असायचा, कधी नसायचा, कधी कलाकारांचे इश्यू असायचे. पण या सगळ्या अडचणींवर मात करत करत आम्ही छान एक नाटक उभं केलेलं आहे. आणि अर्थातच आता किस्से मला आता पटकन लक्षात येणार नाहीत, पण नाटकाच्या तालमींमध्ये जी धमाल येते ती प्रत्यक्ष नाटकात ॲज अन आर्टिस्ट म्हणून मला विचारायला तर येत नाही. आम्ही नाटक तर एन्जॉय करतोच, कारण प्रेक्षक एन्जॉय करतात तेव्हा आम्हाला मजा येते काम करताना. पण तालमींमधली जी धमाल आहे, डायलॉग चुकल्यानंतर किंवा एखादी ॲडिशन कोणतरी वेगळं घेतं, या पद्धतीने जी धमाल होते ती खऱ्या अर्थाने मजा येते ते काम करताना. नाटक रंगभूमी म्हणजे माझ्यासाठी हे ड्रामा हे माझं पॅशन आहे. आणि तुम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की माझं नाट्यक्षेत्रातलं 20वं वर्ष आहे. मी आजच माझ्या फेसबुकला एक पोस्ट केले. मी अजगर नावाचं एक नाटक केलेलं प्रायोगिक रंगभूमीवर कौस्तुभ सावरकरांचं 2009 साली. आणि माटुंग्याला तो माझा जो बोर्ड असतो तो बोर्ड माझ्या नाटकाच्या नावासकट माझ्या ॲज अन आर्टिस्ट म्हणून नाव लागून तो बोर्ड लागलेला. आणि आजच मी ती पोस्ट शेअर केली. आणि आज माझा सौजन्याची ऐशी देशीचा व्यावसायिक रंगभूमीचा बोर्ड लागलाय. सो या 2 बोर्डमधलं अंतर 15 वर्षांचं आहे. आणि रंगदेवतेसोबत किंवा रंगदेवतेचे आशीर्वाद आम्हाला लाभलेत, कारण प्रामाणिक मेहनत, जिद्द, चिकाटी आणि नाटकासाठी काहीतरी करायची जिद्द होती. आणि आज मला आनंद आहे की व्यावसायिक रंगभूमीवर फायनली माझं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं. कारण प्रदीप पटवर्धन दिवंगत अभिनेते हा माझा मामा, आणि मामाने मला या क्षेत्रात येताना जे गायडन्स दिला, आम्ही पहिला प्रयोग पनवेलचा मामालाच डेडिकेट केला. आणि माझंही नाव भाग्य आहे माझं प्रदीप. त्यामुळे कुटुंबाची साथ, सगळ्या परिवाराची साथ, कलाकारांची साथ आत्तापर्यंत लाभली आहे. आणि खूप छान वाटतंय की व्यावसायिक रंगभूमीवर आज 3रा प्रयोग आहे. आणि महाराष्ट्र गाजवायला आम्ही लवकरच येतोय संपूर्ण महाराष्ट्रात. आता आपण जिथे बसलोय कल्याणला आत्रे नाट्यगृहात, त्याचं भट्टाला दिली ओसरी नाटक बघायला आलेलो. आणि त्याच वेळेस मामाने मला सांगितलेलं की या क्षेत्रात येताना तुझी बाकीची कामं, बाकीच्या गोष्टी याही जप, कारण अतिशय खडतर हे क्षेत्र आहे. आणि ती गोष्ट मी मामाची कायम लक्षात ठेवली. आणि मामाने ज्या गोष्टींच्या टिप्स दिल्या म्हणूनच मी पहिलं नाटक हे मामाला डेडिकेटेड केलं. सो आठवणी कर्जतला त्याचा शेवटचा प्रयोग झाला 8 महिने आधी मामा जेव्हा गेला तेव्हा. आणि त्यावेळेस त्यांनी मला आवडेल सांगायला की त्यांनी रॉयल गार्डनला आमच्या इथे जिथे नाटकं होतात तिथे भेटलो, तेव्हा सगळ्या कलाकारांना ओळख करून देताना असं सांगितलं की हा माझा भाचा, आणि या भाच्याची नाटकं ज्या रंगमंचावर होतात तिथे आपलं नाटक होणार. तर ही माझ्यासाठी खूप प्राऊड गोष्ट होती. बॅकस्टेज आर्टिस्ट बद्दल बोलायचं झालं तर याचं नेपथ्य सवाई एकांकिकेला जो विनर आहे सिद्धेश नांदलस्कर यांनी केलेलं आहे. उल्हास सुर्वे आणि मंडळे यांनी त्याची निर्मिती केलेली आहे नेपथ्याची. आपल्याला जे लाईट्स देते तो प्रतीक मोहिते आहे, त्यांनी उत्तम लाईट्स केलेत. आणि दुसरी प्राऊड गोष्ट तुम्हाला सांगतो, कारण हे नाटक वसंत सबनीसांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे नाटकामध्ये चेंज करण्याचा विषयच येत नाही. पण आम्ही या नाटकासाठी एक गोष्ट छान केली, ती म्हणजे आम्ही या नाटकाचं एक सुंदर गाणं आम्ही केलेलं आहे. आणि हे गाणं लिहिलेलं आहे यज्ञेश दौंड, जो माझ्यासोबत सहदिग्दर्शक आहे, जो उत्तम लेखक आहे. मंदार पाटीलनी म्युझिक दिलंय. आणि प्राऊडली सांगेन तुम्हाला की डॉल्बीवाल्या डीजेला फेम आणि अनेक वर्ष जे रंगमंच ऑलरेडी गाजवत आहेत असे सुप्रसिद्ध गायक नागेश मोरवेकर सरांचा या गाण्याला आवाज लाभलाय. सो आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. याचं पोस्टर डिझाईन अविनाश म्हणून आहेत, त्यांनी केलेलं आहे. पोस्टर डिझाईनला मदत माझी माधुरी गोगटे, माझी बहिणी, तिने केलेली आहे.
मंदार पाटीलनी या गाण्याला म्युझिक तर दिलं ते, पण नाटकालाही म्युझिक त्यांनी दिलंय. बाकी बॅकस्टेज सचिन जाधव आमचे मेकअप करतायत. आणि अजून एक प्राऊड गोष्ट म्हणजे सई रे सई पासून अनेक नाटकांना जे निर्मिती सूत्रधार आहेत आणि गेली 20-1 वर्ष विठ्ठल उमपांसोबत ज्यांनी काम केलेलं आहे असे अनुदीप जाधव हे आमच्या नाटकाला निर्मिती सूत्रधार म्हणून लाभलेत. त्यामुळे खूप छान वाटतंय, प्राऊड वाटतंय. ही सगळी टीम छान लाभली आणि कलाकार अतिशय उत्तम आहेत, जीव तोडून काम करतायत. सो तुमच्यासमोर लवकरच ही मेहनत महाराष्ट्रात दिसेल. मला आत्तापर्यंत जो 15 वर्ष या क्षेत्रात झाली. मी कर्जतला उत्सवामधला आर्टिस्ट आहे. म्हणजे आम्ही मोरूच्या मावशीपासून सौजन्याची ऐशी देशी मी ऑलरेडी तेव्हा केलेलं आणि आम्ही वस्त्ररण पण केलेलं आहे उत्सवामध्ये. 10 नाटकांमधनं कामं करून झालेत, 14 प्रयोग झाले आणि आता हे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण यावर्षी केलंय. सो याचे 50 प्रयोग सुरुवातीला आमचं टार्गेट आहे करण्याचं आणि मला खात्री आहे की रसिक मायबाप या नाटकाला उचलून धरतील आणि असेच उत्तम प्रयोग आमचे होत राहतील. त्यामुळे खूप छान वाटते. थँक्यू सो मच. आणि मी आभार मानेन गौरवचे, जो समोर माझ्या कॅमेरासमोर आहे, राजमुद्रा फिल्म्स ज्याची आहे, त्यांनी आमच्यासाठी आज बाईट्स घ्यायला आलाय. सो थँक्यू गौरव. आणि तुझ्यामुळे अजून लोकांपर्यंत हे नाटक पोहोचेल. थँक्यू. काय झालं? काय नाही. अरे वा. विचारा, काय विचारायचंय ते विचारा. काय विचारू? अहो काहीही विचारा. काय विचारू काहीच कळत नाही हो. का काकांसोबत तालीम करून आला नाही काय विचारायचंय त्याची? नाही ग. बघा. मग मीच विचारते. तुम्ही? घाबरला? बोला, प्रेम करता येतं का? प्रेम कोणावर? म्हशीवर. अहो प्रेम कोणावर करतात हे सुद्धा कळत नाही. बावळ्यातच दिसताय. काकांना विचारून सांगू? लग्नानंतर काय सगळ्या गोष्टी काकांना विचारून करणार आहात? हो. हा? नाही. नमस्कार, माझं नाव प्राची केळुसकर आणि मी सौजन्याची ऐशी तैशी या नाटकामध्ये मंदा हे कॅरेक्टर प्ले करते, जी नानांची मुलगी दाखवली आहे. आणि ह्या नाटकाबद्दल बोलाल तर एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे अनेक नाटकं केली आहेत, पण ह्या नाटकातल्या कॅरेक्टरमुळे एक वेगळी ऊर्जा मिळते. हे कॅरेक्टर किंवा हे पात्रच असं आहे की हे माझ्याशी खूप संबंधित आहे. माझं जसं डेली लाईफमधलं माझं जसं कॅरेक्टर आहे मेन, तसंच हे पात्र आहे. सो करताना खूप मज्जा येते. हे कॅरेक्टर म्हणजे ऑडिशन्स घेण्यात आले, तर मी गेले होते तिथे ऑडिशनसाठी आणि तिथून मी सिलेक्ट झाले ह्या पात्रासाठी. ह्या पात्रासाठी जो आवाज हवा होता किंवा ते कॅरेक्टर जसं हवं होतं की हे थोडंसं काय म्हणता येईल की हे कॅरेक्टर थोडं बिनधास्त कॅरेक्टर आहे. सो तसंच त्यांना हवं होतं. सो मी गेले, रीडिंग वगैरे केली, त्यावेळेला ते दिसण्यात आलं ते कॅरेक्टर की हां ही मंदा करू शकते. सो माझी तिथे निवड झाली आणि ह्याचा अभ्यास बोलाल तर मला माझ्या अंगातच किंवा माझ्या डेली लाईफमध्येच हे कॅरेक्टर असल्यामुळे मला जास्त काही एफर्ट्स घेण्याची गरज लागली नाही. हां फक्त स्क्रिप्ट वाईज काही गोष्टी किंवा नाटकावाईज काही गोष्टी मला कराव्या लागल्या. नाटक किंवा ही इंडस्ट्रीज माझ्यासाठी खूप काही आहे. म्हणजे जर हे नसेल तर मीही नसेन असं मला वाटतं. नाटक आपल्याला जगवतं किंवा कोणतीही कला असू देत ती आपल्याला जगवत असते. आपण पैसे कमवू किंवा काहीही करू, पण जगण्याचं साधन जर काही असेल आपल्यासाठी, कलाकारासाठी, तर ती कलाच. सो आणि मला नाटक करायला खूप आवडतं आणि लास्टपर्यंत कितीही अडचणी असल्या किंवा काही गोष्टी झाल्या तरी मी नाटक करत राहणार. वसंत सबनीसांबद्दल मी काय बोलणार, कारण ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं जसं की त्यांचा हा एक जॉनर आहे, विनोदाचा एक वेगळा जॉनर आहे त्यांचा. जसं की बनवा बनवी, त्यानंतर हे नाटक सौजन्याची ऐशी तैशी खूप छान विनोदी, काय बोलतात त्याला, शाब्दिक विनोद खूप छान त्यांच्या लेखनात येतात. सो खूप कमालच होते ते आणि आहे. नाटकाबद्दल प्रेक्षकांना हे आवर्जून सांगेन की नाटक हे बघायला या,
कारण तुम्हाला हे कळेल, आम्ही काहीच कोणताच नाटकातला नाही, तो जो काळ होता तो काळ आम्ही बदलला नाही आहे, तोच काळ ठेवला आहे नाटकात आत्तासुद्धा. ह्या आधीसुद्धा सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक आलेलं, स्टेजवर आलं, पण हे ते वेगळ्या पद्धतीने केलं गेलेलं, म्हणजे ते आत्ताच्या काळाला पकडून केलं गेलं. पण हे नाटक जे आता आम्ही करतोय ते त्याच काळातलं करतोय, जशाच्या तसं करतोय. सो आमच्यासाठी खूप नवीन आहे आणि प्रेक्षकांना त्या काळात नेणारं हे नाटक आहे. सो हे नाटक प्रेक्षकांनी आवर्जून बघायला यावं हे असं मला वाटतं. अरे आमच्या नशिबात जर चांगले आई बाप असते तर आम्ही सुद्धा चांगले निपजलो असतो मा साहेब. अरे चांडाळा, नानांनी कधी एखादा तबला डग्गा आणून दिलाय मला शिकायला? आता तो जर दिला असता तर त्यांचे पित्तर काही स्वर्गात खाली आले नसते. पक्क्या तोंड सांभाळा. ते तुमच्या पोटी उद्याचा उस्ताद जन्माला आलाय याचा तरी अभिमान बाळगा रे थोडासा. आणि मी कोण रे उद्याची? तू ना, तू कुठल्या तरी नवऱ्याची स्वयंपाकी होशील बघ फार फार. वादा मला एका कलाकाराचा कार्टून करून टाकायचंय. एक उमलू पाहणार स्वप्न मातीत घालायचंय. मातीच खायची वेळ येणार आहे तुझ्यावर या असल्या गुणांनी. हा ना, पेटी शिकायला क्लासला जाते म्हटलं तर नाना लागले लगेच वाघासारखे डरकाळी पडायला. नमस्कार, माझं नाव हेमंत बडेकर. मी या नाटकामध्ये पक्याची भूमिका करतोय आणि खरं तर सांगायचं झालं की अभिनय याआधी खूप केलाय, विशेष म्हणजे नाटकांमध्ये केलाय, मराठी चित्रपटांमध्ये केलंय आणि इतर छोटे मोठे ऍक्ट केलेत. पण या नाटकाने एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा अशी दिली आहे की जे पात्र मला मिळालंय ते खरं तर अविनाश खर्शीकर यांनी ती साकारलेली भूमिका होती आणि खूप छान वाटतंय हे नाटक करायला. आणि असं वाटतं की प्रेक्षकांनी येऊन नक्की पाहावं हे नाटक. प्रतिम त्याचं गाणं आणि डिरेक्शन सुद्धा खूप छान आहे. सो माझी विनंती आहे प्रेक्षकांनी त्यांनी भरभरून त्यांना आनंद मिळेल असं हे नाटक आहे. तुला सांगतो, आता या दरवाजाच्या बरोबर समोर देसाई नावाचा माणूस राहतो. माणूस कसला? रेडा आहे रेडा. डोकं हे फक्त ढुशा मारण्यासाठी आहे अशी त्याची समजूत आहे. हो, बिलकुल बिलकुल, म्हणजे त्याला डोकंच नाहीये. आणि त्याचं एक पात्र आहे पारू नावाचं. बाई साल्यानं थेट कुठनं तरी तमाशातनं पळून आणलीये. अगं लाजते काय, मुरडते काय, लचकते काय, पान खाऊन थुंकते काय, ही नाची आणि हा नाच्या तिचा सोंगाड्या. छे, बायको कुठली? लफड. त्याची बायको तिकडे कुठेतरी गावी असते असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे एवढे दिवस ही बाई तमाशात नाचत होतीच आणि आता हा रेडा तिच्या तालावर नाचतोय रानडुकरासारखा, टणाटण टणाटण टणाटण. आणि दुसरं सांगतो तुला, या खिडकीच्या बरोबर समोर मंडलेकर नावाचा एक क्षुद्र कीटक राहतो. तुला झुरळ माहिती ना? झुरळ कसं तुरुतुरु पळत असतं. आमच्या घरी काय झालं की आलाच मिशा लांब करून हुंगायला आत. भांडणामुळे त्याच्या 42 पिढ्या तिकडे नरकात जाऊन पोचल्यात आणि त्याचं एक कार्ट आहे वाशा नावाचं, चक्क वासू नाका. परवानगी द्या. नाही. नाना दिली. असं वाटत होतं की भांडणाच्या बाबतीत तुम्ही वाघ आहात, वाघ. गाढव आहे गाढव. आजपासून या घरात फक्त सौजन्य, अखेरपर्यंत सौजन्य, शेवटपर्यंत सौजन्य, प्राण जाईपर्यंत सौजन्य.